नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी मस्त अशी एक रेसिपी घेऊन आली आहे. हो मंडळी, ह्याच्या अगोदर पण मी एक मस्त अशी चटपटीत रेसिपी शेअर केलेली आहे. ती होती रगडा पेटीस चाट आणि ही आहे फक्त रगडा चाट. दोन्ही खूप वेगवेगळ्या रेसिपी आहेत. चला तर मग मंडळी, मस्त ह्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर इथे मी कुकरमध्ये 1 वाटी सफेद वाटाणा घेतलेला आहे. त्यामध्ये 2 ते 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत. सो मंडळी, यामध्ये 2 बटाटे भरपूर होतील, पण मला अजून जास्त थोडा वेगळा पाहिजे होता म्हणून मी इथे 3 ते 4 बटाटे घातलेले आहेत. फक्त यामध्ये मी 2च बटाटे मॅश करणार आहे. सो मंडळी, पाणी घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये सोबतच चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत. झाकण लावून कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. वाटाणा आणि बटाटा शिजतोय तोपर्यंत आपण इथे चाटसाठी लागणारा एक मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी 3 ते 4 काश्मीरी लाल तिखट आणि 1 चमचा जिरे. सो मंडळी, हा मसाला प्रत्येक चाटच्या रेसिपीमध्ये लागतो. मसाला भाजून झालेला आहे. थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. सो मंडळी, इथे आपण पाहूयात वाटाणा आणि बटाटा सुद्धा भाजून झालेला आहे. आता आपण यातील बटाटे थोडेसे काढून घ्यायचे आहेत, जेच मी काढून घेतलेले आहेत. आणि बाकीचा उरलेला बटाटा मी ह्यामध्ये मॅश करून घेणार आहे. सो मंडळी, वाटाणा जास्त आपण मॅश करायचं नाही आहे, त्यामुळे अलगदरित्या फक्त बटाटा होईल तितकाच मॅश करायचा आहे. छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता हे बाजूला ठेवूया. आता आपण रगडा बनवण्यासाठी घेऊया. सो इथं कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे, पाव चमचा हिंग घालायची आहे. सोबतच 1 चमचा लाल तिखट. लाल तिखट जास्त घालायचं नाही, जेणेकरून रगड्याला जास्त असा लालसर रंग नाही आला पाहिजे. फक्त तिखट घालायचं. तेलामध्ये पसरलं की लगेचच आपण तयार केलेला रगडा ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे. छान असं मिक्स करायचं आहे. एक्स्ट्रा कोणतेही जास्तीचे मसाले घालायचे नाहीत. आहेत मसाले, पण जास्त नाही आहेत. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि वरून आपल्याला पाव चमचा गरम मसाला आणि पाव चमचा धनेपूड. जास्त मसाले घालायचे नाहीत, नाहीतर रगड्याची टेस्ट अजिबात चांगली येत नाही. सगळ्या शेवटी जो आपण तयार केलेला मसाला होता तो भरपूर असा घालायचा आहे. 1 ते 1.5 चमचा इथे मी तो मसाला घातलेला आहे. आता रगडा 7 ते 8 मिनिटं उकळल्यानंतर आपण त्याची चाट बनवायला घेऊया. चाट बनवण्याकरिता तुम्हाला लागेल तितकाच रगडा एका भांड्यात काढून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं आलं, कांदा, टोमॅटो, तुमच्या आवडीनुसार हे सर्व जिन्नस घालायचे आहेत. 1 ते 2 पानं पुदिन्याची, थोडीशी कोथिंबीर आणि 2 चमचे हिरवी चटणी म्हणजेच कोथिंबीर पुदिन्याची आणि 4 ते 5 चमचे गोड चटणी. गोड चटणीचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यायचं आहे. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तिखट जास्त घ्या आणि गोड कमी करा. सर्व घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करायचं. आणि ज्या बाउलमध्ये तुम्ही सर्व करणार असाल त्या बाउलमध्ये काढून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी चाटमध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि अलगदरित्या मिक्स करायचं आहे. तर ही चाट खाण्यासाठी तयार आहे, पण आपण थोडीशी अजून गार्निश करायची आहे. वरून पुन्हा थोडासा कांदा, टोमॅटो आणि 1 ते 2 जुलियन्स म्हणजेच लांब कापलेलं आलं आणि कोथिंबीर. वरून सजवण्याकरिता काही पुदिन्याची पानं. तर मंडळी, तयार आहे आपली मस्त अशी चटपटीत रगडा चाट. आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी? तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.